हा बेकरी स्टाईल मँगो केक मी घरी बनवलाय, तोही विदाऊट ओव्हन. एकदम हेल्दी आणि चवदार असा केक तुम्हालाही बनवायचा आहे. मग रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी केसर आंबा घेतलाय. आंब्याची साल काढून तो छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. मग मिक्सरमधून छान फाईन प्युरी बनवून घ्यायची. मग लगेचच केकचं बॅटर बनवायला घ्यायचंय. बाउलमध्ये अर्धा कप अनफ्लेवर तेल घ्यायचंय. त्यात पाऊण वाटी पिठी साखर घालायची. 1 चमचा दहीही घालायचंय. हे सगळं छान फेटून मिक्स करून घ्यायचंय. मग यात मँगो प्युरीही घालायची. आता पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर 2 वाटी बारीक रवा आणि 2 चमचे मैदा घ्यायचाय. सगळं एकजीव करून घ्यायचंय. मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की 10 मिनिटाकरता ते झाकून ठेवायचंय. रवा 10 मिनिटं फुलतोय तोपर्यंत पातेलंही प्रीहीट करता ठेवून घ्यायचंय. मग लगेचच केक मोल्डही सेट करून घ्यायचा. केक मोल्डला चौफेर तेल लावून घ्यायचंय. मग यात चौफेर मैदाही पसरवायचाय. या प्रोसेसमुळे केक मोल्डला चिकटत नाही ना तो जळतो. चला आता 10 मिनिटं झाले. केक बॅटर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचंय. यात 1 चमचा मँगो एसेन्स घालून बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालावा. मग यात 4 चमचे दूध घालून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचंय. या बॅटरची कन्सिस्टन्सी ना जास्त घट्ट असावी ना जास्त पातळ असावी. अशा प्रकारे मीडियम थिक कन्सिस्टन्सी ठेवावी. बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घातल्यानंतर केकचं मिश्रण मोल्डमध्ये लगेचच घालायचंय. यावर गार्निशिंगसाठी ट्रुटी फ्रुटी व ड्रायफ्रुट्सही घालावे. मग लगेचच केक बेकिंग करता ठेवावा. केक पूर्ण 40 मिनिटं लो फ्लेमवर बेक करायला ठेवायचा आहे. एक महत्त्वाची टीप लक्षात असावी. 40 मिनिटं पूर्ण होईपर्यंत पातेल्यावरील झाकण उघडायचं नाही. नाहीतर केक पूर्णपणे बेक होणार नाही. म्हणून 40 मिनिटांनंतरच पातेल्यावरील झाकण उघडावं. आता 40 मिनिटं झाले आहेत आणि आपला केकही इथे छान प्रकारे बेक झालाय. इथे तुम्ही बघू शकतात की किती छान प्रकारे केक बेक झालाय. अगदी सॉफ्ट आणि खायला तेवढा चवदार असा केक झाला आहे. तरी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.